बघू शकता मित्रांनो, कासव बघा पकडलंय, तळ्यामध्ये आलं होतं हे. बुद्धांची आणि आम्रपाली यांची खूप सुंदर सुबक आणि शांत अशी बुद्धांची मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती खूर सुंदर आहेत. हाय गाईज, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. मी काल रात्री जालन्या मध्ये आलो आहे. जालन्याजवळ माझ्या बहिणीचं घर आहे निधाना गावी, तर त्या ठिकाणी मी आलेलो आहे. तुम्ही बघू शकता ही माझी बहीण आहे, तो बसलेला तिचा मुलगा आहे. आदित्य हाय बोल. हे बघा ती छोटी मुलगी आहे ऋतुजा, कुठे चालली आहे बघा, मध्ये झाडावरती जाऊन. काय करते वरती? हा खाली उतर. ते बघा आता झाडाखाली बसलेले आहे. बहिणीच्या इकडे आम्ही आलो. माझ्या बहिणीची दुसरी मुलगी आहे, मोठी आहे ती, दुसरी एक लहान. झाडावरती कशाला चाललास? किती नरम आहे, सॉफ्ट वाटते एकदम. बघू शकता तुम्ही गावचा सीन आहे. ही माझी बहीण आहे, मूर्ती दाखवण्यासाठी घेऊन आली आहे ती. आणि आम्रपाली ही गावामध्येच बनवली आहे मूर्ती आणि खूप छान बनवली आहे. हे दादा यांनी ही मूर्ती, मामा मूर्ती तुम्हीच बनवली ना बुद्धांची? खूप छान बनवली आहे. कुठे जाणार गाडी? तिकडे घेऊन जाणार आहोत का? रमाईची पण बनवली का? नाव काय बाबा तुमचं? सुभाष मस्के. सुभाष मस्के या मामांनी मूर्ती बनवली, खूप छान चांगली बनवली मामा. हा ठीक आहे, थोड्या वेळाने तिकडे पण जाऊन बघतो आम्ही. आहेत का तुम्ही? ठीक आहे, येतो आम्ही लगेच. चला तर गाईस निघतो आता आम्ही. बघा गाईस, आता आमचा रिक्षा निघाला आहे आम्ही सोडवायला. त्याच रिक्षामधून आम्ही आता जालना स्टेशनला जाणार आहोत. चला या बसा. तुम्ही चला, येतो बघा. चला चला आई, येतो का? फायनली गाइस आता आम्ही परतूर स्टेशनला पोहोचलो आहोत. आता जस्ट ट्रेन मध्ये उतरलो. हे बघा ट्रेन चाललेली आहे. कोण एक्सप्रेस होती ती.
हे परतूर स्टेशन आहे. गाईज परतूर स्टेशन आहे हे. खूप जंक्शन झालं आहे आता हे परतूर स्टेशन. पहिलं छोटस होतं, आता सर्व गाड्या इथे थांबतात. हाय गाईज, आज मी आलोय माझ्या मामाच्या गावी. चला मग आपण जाऊ. हा परतूर स्टेशनचा ब्रिज आहे. इथे रेल्वे फाटक आहे. काहीच घरी आलो आणि आता त्यांनी सांगितले शेतामध्ये जाऊया. मग शेतामध्ये चालले बघू शकता तुम्ही. त्यांच्या मळ्यामध्ये जवळच मळा आहे घराच्या. गावचं वातावरण खूप छान आहे. बघा बैलगाडी गावची. मित्रांनो, आता आपला ब्लॉग इथे जॉईन करूया. बाय.